मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यातल्या दुःखाला, त्रासाला तुमचे आजूबाजूचे लोक जबाबदार आहेत? त्यांच्यामुळे तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगू शकत नाही आहात? ज्यामुळे मनातल्या मनात तुमच्या आजूबाजूच्या लोकांवर तुम्ही राग काढता, चिडता, भांडता, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी अजूनच बिघडते. शिवाय परिस्थितीला दोष दिल्यामुळे परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी अजूनच बिघडते. तर मित्रांनो, आयुष्यातल्या तुमच्या या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला तुमच्या आयुष्यातली एक गोष्ट बदलूनच मिळेल. ती म्हणजे तुमचा ॲटिट्यूड. तुम्हाला आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि परिस्थितीबद्दल एक गोष्ट तुम्हाला बाळगावी लागेल, ती म्हणजे ग्रॅटिट्यूड. मित्रांनो, तुम्ही जेव्हा पण आपण आयुष्यातल्या कोणत्याही गोष्टीला दोष देतो ना, तेव्हा तुमचा ब्रेन RAS रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम नावाचा फिल्टर वापरतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, तुम्ही म्हणायला लागलात, मी गणितात चांगला नाहीये. तर तुमचा ब्रेन RAS फिल्टर लावतो आणि फक्त फक्त तुम्ही गणितात का चांगले नाही आहात त्याचं प्रूफ शोधायला चालू करतो. म्हणजे कोणत्याही विषयात किंवा कोणत्याही कामात तुम्ही पूर्णपणे वाईट नसता. कदाचित तुमचा गणितातला अल्जेब्रा, बीजगणित चांगला असेल, भूमिती थोडं वीक असेल, पण जेव्हा तुम्ही गणिताबद्दल स्वतःलाच दोष द्यायला चालू करता, तेव्हा तुमचा ब्रेन RAS फिल्टर लावून फक्त तुम्ही गणितात कसे चांगले नाही आहात याचे प्रूफ शोधायला चालू करतो. त्यावर आपण वारंवार विचार करत राहतो आणि आपले प्रूफ्स अधिक बळकट करत जातो. ज्यामुळे आपल्या ब्रेन मधला फिअर सेंटर अमिगडाला ऍक्टिव्हेट होतो, कॉर्टिसॉल वाढतो, ज्यामुळे स्ट्रेस वाढतो आणि आपल्याला ऍक्शनच घ्यावीशी वाटत नाही. म्हणजे गणित हा विषयच नकोसा वाटायला लागतो. आणि जर तुम्ही प्रयत्न केला गणित सॉल्व्ह करण्याचा किंवा तुम्ही कॉम्प्युटरचा प्रोग्राम लिहिण्याचा आणि ज्यामध्ये काही प्रॉब्लेम्स आले, तर आपण प्रयत्न करण्याच्या ऐवजी आपण हाच विचार करत राहतो, मला जमणारच नाही, माझं गणित चांगलंच नाहीये, गणित हा विषय माझ्यासाठी बनलेलाच नाहीये, वगैरे वगैरे वगैरे. अशी निगेटिव्ह विचारांची एक अनंत शृंखला चालू होते आपल्या मनामध्ये. पण आपण परिस्थितीला दोष देण्याच्या ऐवजी जेवढं आपल्याला गणित येतं त्यासाठी जर ग्रॅटिट्यूड फील केला तर आपल्या ब्रेन मधला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स ऍक्टिव्हेट होतो. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आपल्याला प्रयत्न करण्यासाठी क्लॅरिटी देतं. आपल्याला आयुष्यात कोणत्याही निर्णय घ्यायचा असेल तर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर लॉजिकचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो. त्यासाठी प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मदत करतं. शिवाय डोपामाइन, सेरोटोनिन रिलीज होतं. डोपामाइन हे हार्मोन्स मोटिवेशनसाठी युजफुल आहे. सेरोटोनिन हे हार्मोन्स हे कामनेस, मानसिक शांततेसाठी युजफुल आहे. ग्रॅटिट्यूडमुळे आपला ब्रेन पॉझिटिव्ह ट्रूथ्स शोधायला चालू करतो. म्हणजे एखाद्या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया. संजय हा एक स्टुडंट आहे आणि तो असा विचार करायला लागला की मी गणितातल्या कोणत्या गोष्टीमध्ये चांगला आहे. मी बीजगणितात चांगला आहे, मी जॉमेट्रीमध्ये चांगला आहे, जॉमेट्रीमध्ये मी ट्रिग्नोमेट्रीमध्ये चांगला आहे, आणि त्याबद्दल तो ग्रॅटिट्यूड बाळगायला लागला. स्वतःला, मॅथ्स टीचरना, स्वतःच्या पॅरेंट्सना थँक्स म्हणू लागला. तर त्याचं ब्रेन आपोआप प्रूफ शोधायला चालू करेल, तो गणितात का चांगला आहे, कसा चांगला आहे यासाठी. ज्यामुळे ज्या गोष्टींमध्ये तो चांगला नाही त्या गोष्टी तो चांगल्या करण्यासाठी त्याला एक मानसिक बळ मिळेल. तो प्रयत्न करायला चालू करेल. तो आपले विकनेसेस रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. ही गोष्ट तो आयुष्यातल्या सगळ्या गोष्टींमध्ये वापरू शकतो. करिअरमध्ये किंवा अभ्यासात, रिलेशनशिपमध्ये, वेल्थमध्ये, हेल्थमध्ये, हॅपीनेसमध्ये, रिलेशनशिपमध्ये हा ॲटिट्यूड वापरून पहा. ग्रॅटिट्यूड बाळगून पहा आणि रिझल्ट ऑब्झर्व करून काय मिळतायत ते पहा. तुमचा राग कमी होईल, त्रास कमी होईल, कामातली एकाग्रता वाढेल, उत्साह वाढेल, आरोग्य चांगलं होईल,
सर्वच क्षेत्रामध्ये आधीपेक्षा नक्कीच चांगले रिझल्ट मिळतील. आता बरेच लोक असं पण म्हणतात की ग्रॅटिट्यूड कशाबद्दल बाळगायचा, आमच्याकडे काहीच नाहीये. प्रॉब्लेम हा बिलकुलच नाहीये की तुमच्याकडे काहीच नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तुमच्याकडे जे आहे त्याची तुम्हाला जाणीव नाहीये. जर तुम्ही माझा व्हिडिओ ऐकत असाल याचा म्हणजेच तुमचे कान शाबूत आहेत. तुम्ही मला पाहत असाल तर तुमचे डोळे शाबूत आहेत. आणि तुम्हाला कोणाचं आणि डोळ्याचं महत्व जर कानाचं आणि डोळ्याचं महत्व जर समजून घ्यायचं असेल तर कधीतरी लोकांमध्ये कान पूर्णपणे बंद करून जा आणि लोक काय म्हणतायत ते फक्त त्यांच्या हावभावाद्वारे त्यांच्या तोंडाकडे बघून समजण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या आंधळ्याचं दुःख समजायचं असेल तर तुम्ही रस्त्याने डोळे बंद करून चालण्याचा प्रयत्न करा. खड्ड्यांच्या रस्त्यांमध्ये मधून डोळे बंद करून चालण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला लगेच कळेल की आंधळ्याचं दुःख काय असतं ते. तर मित्रांनो, तुम्हाला ऑलरेडी बऱ्याच गोष्टी मिळालेल्या आहेत. तुमचं जर आरोग्य चांगलं असेल, सगळ्या गोष्टी, तुमचं हार्ट, किडनी अतिशय व्यवस्थित चालू असेल तर तुम्ही नक्कीच नशीबवान आहात. तुम्ही ऑलरेडी अरबपती आहात. कारण तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला कितीही पैशाची गरज असेल आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही मला 1 डोळा द्या, मी तुम्हाला 1 अरब देतो, तुम्ही द्याल का? अगदी तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या बदल्यात 1 अरब देण्यासाठी तयार होऊ पण शकता, पण तुम्ही तुमच्या डोळ्याच्या बदल्यात 1 अरब देण्यासाठी कधीही तयार होऊ शकणार नाही. कारण तुमचा जो एक अवयव आहे ना, 1 डोळा, 1 कान, या गोष्टी अरबो खरबो अगदी ते अमूल्य आहेत. ते तुम्ही पैशामध्ये मोजूच शकत नाही. आणि याची फक्त तुम्हाला जाणीव असायला पाहिजे. आणि याच्याबद्दल जरी तुम्ही ग्रॅटिट्यूड बाळगला तरी तुम्हाला एक आनंद मिळेल, एक आनंदाची भावना निर्माण होईल. आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये सांगितलं, एकदा ती आनंदाची भावना निर्माण झाली की तुमचा आनंद ऑटोमॅटिकली वाढत जातो. ऑटोमॅटिकली तुम्ही आनंद अट्रॅक्ट करता तुमच्याकडे. आयुष्यामध्ये काहीतरी माझं चांगलं होत आहे, चांगलं आहे हे समजल्यावरती आपण आयुष्य अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. आणि आयुष्यामध्ये दुःख आहे, काहीतरी त्रास होत आहे, काही चांगलं होत नाहीये, दोष देत राहिलो तर आपण आपल्याच नकळतपणे आपलं आयुष्य खराब करण्याकडे वळतो. म्हणून व्यसनी माणूस हा व्यसनांमध्ये अधिकाधिक अडकत जातो. आणि तो आयुष्यातलं फक्त व्यसनांमध्ये अडकत नाही तर तो रिलेशनशिप पण खराब करतो, वेल्थ पण खराब करतो, सगळ्याच गोष्टी खराब करतो. आणि एखादा माणूस जर यशस्वी व्हायला लागला तर तो सगळ्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न करतो. तो हेल्थ पण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो, वेल्थ चांगला करण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे एक तो डोमिनो इफेक्ट की एक गोष्ट चांगली झाली की सगळ्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करत राहतो आपण आणि त्या गोष्टी वाढवण्याचा प्रयत्न करतो. तर मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करा आणि रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड बाळगा. मेडिटेशन करत असाल तर उत्तमच. मेडिटेशन करत असाल तर मेडिटेशन मध्ये आठवा की मला काय काय चांगलं मिळालेलं आहे, किंवा प्रवासामध्ये शांत डोळे भेटून आठवा की मला काय काय चांगलं मिळालेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये काय काय चांगल्या गोष्टी आहेत, माझ्या आयुष्यामध्ये किती चांगले रिलेशनशिप्स आहेत, किती चांगल्या प्रकारे वेल्थ आहे, हेल्थ आहे, किती मला चांगलं शरीर मिळालेलं आहे, आजूबाजूची किती चांगल्या लोक आहेत. वाईट लोकांमध्ये पण चांगले गुण बघायला शिका आणि आयुष्य अजून सुंदर वाटायला लागेल. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. मी तुम्हाला विनंती करतो की मी आज सांगितलेल्या गोष्टी नक्कीच अंमलात आणा आणि रिझल्ट ऑब्झर्व करा, तुम्हाला काय मिळतात ते. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही प्रश्न असतील ते मला नक्कीच सांगा. आणि
तुम्ही कोणत्या 5 गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड बाळगू इच्छिता ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा. मी तुमच्या कमेंटची जरूर वाट बघेन. तोपर्यंत धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये.